नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या मराठी भाषेतील पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सध्या आपण नागरिकत्व या पाठ बद्दलची कलम शिकत आहोत। आजचा आपलं फोकस कलम आहे आर्टिकल 10। कशाबद्दल आहे? नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे। मग कोणत्या व्यक्तींना सिटिझनशिप मिळाल्यानंतर जे सगळे हक्क मिळतात हे सगळे हक्क चालू राहतात व हे हक्क चालू राहावे याच्याबद्दल काय तरतूद आहे हे सांगणारे हे महत्त्वाचं कलम आहे। आर्टिकल 10 अनुच्छेद 10 कलम 10 नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे, कंटिन्युअन्स ऑफ द सिटिझनशिप राईट। चला समजून घ्या हे नेमकं कलम काय म्हणतं। थोडं महत्त्वाचं आहे, लक्ष देऊ नका, मी थोडं सोप्या भाषेत सांगतो। या भागातील पूर्वगामी तरतुदींपैकी म्हणजे आपण जे सगळे कलम पाहिजे कलम 5, 6, 7, 8 या कोणत्याही कलमांपैकी म्हणजे या भागातील पूर्वगामी तरतुदींपैकी म्हणजे जे सगळ्या अगोदरच्या तरतुदी आहेत या सगळ्या तरतुदींचा विचार केला असता कोणत्याही तरतुदी अन्वये म्हणजे 5, 6, 7, 8, 9 यानुसार कोणत्याही तरतुदी अन्वये जो व्यक्ती भारताचा नागरिक आहे किंवा नागरिक असल्याचं मानलं जातं अशा प्रत्येक व्यक्तीला कोणताही अपवाद न करता प्रत्येक व्यक्तीला नागरिकत्व बाबत संसद जो कोणता कायदा करेल त्याच्या तरतुदींच्या अधीन राहून चालू राहील। म्हणजे 5, 6, 7, 8, 9 याच्या अंतर्गत कोणताही व्यक्ती जो भारताचा नागरिक आहे किंवा व्यक्ती भारताचा नागरिक आहे असं मानलं जातंय तर त्या व्यक्तीला इथून पुढे संसद जेव्हा जेव्हा वेळोवेळी जे सगळे कायदे करेल या सगळ्या कायद्यांच्या अंतर्गत जे सगळे अधिकार त्याला मिळतील या सगळ्या अधिकाराच्या अंतर्गत तो व्यक्ती काय करेल या सगळ्या अधिकारांचा उपभोग घेऊ शकतो, त्याचा वापर करू शकतो। धन्यवाद।